देव कधीच घाई करत नाही, पण स्त्री मात्र कायम घाईतच असते. घर, मुलं, जबाबदाऱ्या, अपेक्षा. सकाळी डोळे उघडते, तिचा एकच प्रश्नाने सुरू होते: आज काय राहिलंय, आज कुणासाठी काय करायचंय. तिला असं शिकवलं जातं, जर तू थांबलीस तर सगळं कोसळेल, जर तू वेळ घेतलास तर तू स्वार्थी आहेस, जर तू थकलीस तर तू कमजोर आहेस. आणि म्हणूनच ती थकलेली असते, पण थांबत नाही. एक साधी गोष्ट कोणीही तिला शिकवत नाही: देवाची कृपा कधीही घाईत येत नाही. एका साध्या स्त्रीची गोष्ट आहे. घर सगळं नीट सांभाळते, मुलांची काळजी घेते, सगळ्यांसाठी हसते, पण रात्री एकटी असताना तिच्या मनात प्रश्न उठतात: माझं काही चुकतंय का? मी इतकी गोंधळलेली का आहे? देव कधीही ओरडत नाही, तो संकेत देतो, शांततेने थांबण्यात. पुशमध्येच. थांबणं म्हणजे हार नाही, थांबणं म्हणजे स्वतःकडे पाहणं, स्वतःला ऐकणं, स्वतःला वाचवणं. ज्या दिवशी स्त्री घाई सोडते, त्या दिवशी ती कमजोर राहत नाही, ती स्पष्ट होते. आणि स्पष्ट स्त्री कधीही हरत नाही. तू मागे नाहीस, तू फक्त थांबलेली आहेस. आणि कधी कधी सगळ्यात शहाणा निर्णय एक पुश असतो. जर हे शब्द मनाला लागले असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशा शांत खरी विचारांची साथ हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.